हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. कशात फ्रेंड्स, अगदी मजेत ना? आणि मजेतच राहा. तर आईकडे आल्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा हा व्लॉग आहे. तर आलेला आहोत आम्ही. घरातलं सगळ्यांनी आंघोळ वगैरे आवरली. नंतर आईकडचं जे गावातलं दुकान आहे ना, तिथे पण जाऊन आलो. त्यानंतर आम्ही सगळेजण चाललेलो आहोत शेतात, आईच्या शेतामध्ये. आणि पूर्ण व्लॉग बघा, खूप इंटरेस्टिंग असा आजचा हा व्लॉग होणार आहे. त्यामुळे पूर्ण बघा. चला जया. येण्या झाल्या पुरी. बघायला पण पाहिजे व्हिडिओ कसा आहे. अरे वेगवेगळं करायचं. हे सगळ्यांनी ठरवा काय बनवून करायचं ते. स्वॅग बघतोय अक्षय खन्नाचा. अरे चला रे पुढे. किती लागतात ग घट डोक्याला? उगाच इथून आज चाललो बाई. खरं किती फळ आले ना ग. असं डोक्याला लागतंय ना. पण मेहनत पण असेल. पोरांना घेऊन ये. आपल्या पोरांना घेऊन यायचा. खरंच 15 दिवसा म्हणतात. यायचं का? थँक्यू म्हणतो मी. सारिकाला थँक्यू. वेलकम. उलट आम्हाला थँक्यू तू भेटली. हो ना. हे काय मला पण, मी पण तुला पण. तू आमच्या मागे लागली नसतीस तर आम्ही इथे आलो नसतो. जया चल चल. मी दरवेळेस हो म्हणायची. मी तर पहिल्यांदा बघते, तुम्हाला तेच सांगते तुमच्या बरोबरच. हा मग तेच सांगते. कधी प्रसंग येतच नाही मला. होत नाही आणि त्याची तेवढी एकटी कधी येतच नाही. माझ्या बहिणी वगैरे कोण आल्या तरच. नाही तर नाही. 1-1.5 वर्ष आली नाही तर चेंजेस तुला पण माहिती नाही. हो नाही, हे आधीपासूनच आहे. पण द्राक्षांचं असं हे केलेलं नाही पाहिलेलं कधी. त्या सीझन मध्ये तू आली पाहिजे, गेली पाहिजे, सगळंच आहे. सुवासींचा कार्यक्रम होता तेव्हा चालते. हा काय हाय ग. क्या कर रही है? व्हिडिओ उतार रही है. हॅलो फ्रेंड्स. तर बघा, रात्री 12:30 वाजले सोलापूरने यायला. आणि तुम्ही लास्टला बघितला असेल, मी आईच्या शेतात असतानाचा छोटासा व्हिडिओ बघितलेला आहे तुम्ही. त्यानंतर काय झालं की माझी तब्येत इतकी बिघडली ना, माझं डोकं, मला खूपच त्रास होत होता, उलट्या वगैरे. त्यामुळे तिथून पुढं मी काही शूट केलं नाही. गोळ्या वगैरे खाल्लं पण अजिबातच माझी तब्येत नीट होत नव्हती. त्यानंतर आईच्या घरी गेलो. त्यानंतर सगळे फ्रेश झाले, कपडे चेंज केल्यानंतर भावाचे दुकान गेलो. तिथून नंतर स्टेशनवर गेलो. स्टेशनवर गेल्यानंतर काय गंमत झाली हे तुम्हाला पुढे मी शेअर करण्याचं आहे सगळ्या गोष्टी. आणि मला पुढचं म्हणजे शेतात आल्यानंतरच अजिबात व्हिडिओ शूटच करायला नको वाटत होतं. आणि त्यामुळे मला असं मनाची स्थितीच नव्हती काहीच. कारण की इतकं अक्कलकोट तुळजापूरला गेल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ बघितलेलाच आहे. प्रचंड असं ऊन आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि त्रास प्रचंड झाला. त्यामुळे सतत तुम्हाला दाखवते. सगळा राडा तसंच पडलेला आहे. गावावरून आलेली बॅगमधले फक्त कपडे वगैरे काढलेत, बाकी सगळं तसं सामान आहे. चला मग आवरत तुमच्याशी बोलते मी. फ्रेंड्स, ते म्हणतात ना, कधी कधी आपण आपल्याला सवय नसते बघा प्रवासाची, तर आपण प्रवास करायचं ठरवतो. आणि खूप दिवस झाला आमच्या फ्रेंड्स सगळ्यांचं चाललं होतं की आईकडे जायचं वगैरे. तर आम्ही प्लॅन ठरला, सगळा प्लॅन झाला, डेट ठरली, द्राक्ष कधी उतरणार हे वडिलांशी बोलणं झालं, सगळं काही ठरलं. आणि त्यानंतर तिकीट वगैरे काढले मी सगळ्यांचे. त्यानंतर आम्ही आईकडे चाललो. आणि तिथे गेल्यानंतर जो पहिला दिवस होता, तिथे तुम्ही पाहिल्याच आहे कालच्या ब्लॉगमध्ये. तर वहिनीकडे गेले. त्यानंतर अक्कलकोट, तुळजापूर झालं. खूप छान पद्धतीने झालं. त्या दिवशी मला काहीच प्रॉब्लेम झाला नाही. आणि माझ्या मैत्रिणी आम्ही सगळ्या मस्त मजेत व्यवस्थित होतो. पण कसं होतं माहिती आहे का, अचानक कधी काय होईल ना, माणसाचा काही भरोसा नाही बघा. त्यामुळे म्हणतात ना, हसत खेळत जगा. कोणती गोष्ट काही सांगून येत नसते असं आहे. तर त्यामुळे
मजा तर खूप केली आम्ही, खूप एन्जॉय केला, खूप असं हे झालं. पण त्यानंतर कसं झालं की दुसरा दिवस उजडला. दुसरा दिवस उजडल्यानंतर आईची तर मुक्कामाला गेलतो आम्ही. मग शेतात जायचं होतं आम्हाला द्राक्षीच्या बागेमध्ये, कारण द्राक्षीची बाग बघण्यासाठी आईच्या घरी पण जायचं होतं माझ्या फ्रेंड्सला. मग त्यामुळे आम्ही निघालेलो होतो, शेत पण पाहायची होती. पण माझं काय झालं की शेतात जसं पोहोचले थोडेफार आम्ही द्राक्षे खातोय, हे सगळं करतोय आणि जरा उन्हात सवय नाही बघा. तर मला खूप वर्ष झालं असं दगदग म्हणा, उन्हात फिरायची अजिबातच सवय नाही आहे. त्यामुळे काय की माझं मायग्रेनचा त्रास प्रचंड असा वाढला. त्यानंतर आईनं एवढं छान छान जेवण वगैरे बनवतो, सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला, पण मला अजिबातच खायचं मन करत नव्हतं. त्यानंतर बघा कसं बस मी तो दिवस गेला. 4 वाजले आणि 4 वाजल्यानंतर आम्ही गेलो भावाच्या दुकानामध्ये, कारण भावाचं दुकान मोहोळ आहे, तिथून 15 ते 20 मिनिट लागतात आईच्या गावापासून. मग तिथे गेल्यानंतर मग मैत्रिणी म्हणजे शॉपिंग वगैरे करायची. वडिलांच्या दुकानात पण केली ती त्यांनी, पण तिथे गेल्यानंतर पण त्यांना करायची होती. मग तिथे खूप वेळ गेला. तिथे ॲक्च्युली भावाला माझ्या म्हणलं काय मागवू दे, तर मस्तानी वगैरे त्याने मागवली होती. मला माहीत होतं शॉपिंगला वगैरे प्रचंड वेळ लागणार आहे, पण मला तिथे सुद्धा बसायला नको वाटतं होतं. अक्षरशः डोकं माझं भयानक असं दुखात होतं. असं वाटत होतं की मी काय करू काय नाही, असं मोठमोठ्यानं रडावं, असं माझ्या जीवावर असं हे झालं होतं की मला थांबवतच नव्हतं, काय करावं प्रश्न पडला होता. त्यानंतर आमची ट्रेन होती 7:30ला, म्हणजे 7:35ला ट्रेन होती आणि आम्ही सगळे समजत होतो की 7:50ला आहे. त्यानंतर एक माझी मैत्रीण सारिका ती अचानक म्हणली तिकीट तर बघावं, तर 7:35ला होती. मग त्यानंतर भावाच्या दुकानामध्ये खूप सारी सगळं बघितलं आम्ही, ज्यांना जे काय हवं आहे ते सगळी त्यांनी शॉपिंग वगैरे केली. आणि त्याच्यानंतर मग शॉपिंग झाल्यानंतर मग भाऊ मला म्हणलं की 7:35ला आहे गाडी. तो म्हणला की पाठीमागून गेट आहे रेल्वे स्टेशनचे, असे 2-3 गेट असतातच ना, आपल्याला माहीतच आहे. मग गेट आहे म्हणल्यानंतर मग आम्ही मागच्या गेटनं जायचं ठरलं आणि तिथून 4 नंबर प्लॅटफॉर्मवरती आमची गाडी येणार होती. आणि कसं झालं माहिती आहे का, आम्ही पोचलो तिथे. तर तिथे पोचल्यानंतर मी तुम्हाला पुढं गंमत सांगणार आहे, काय झालं अचानक, कशा गोष्टी काय होत होत्या ते सांगते. काय होतं हे माणसाचा भरोसा नाही. आता इथं द्राक्षे वगैरे मिठाच्या पाण्यात मी हे करून ठेवलेलं आहेत आणि निमिषला थोडंसं बोलते ना, मी तुम्हाला बोलते ना. ही श्रुतीच्या घरी ऑरेंजवाली, ही नतालीच्या घरी. नतालीचा फ्लॅट नंबर माहित आहे ना तुझी मैत्रीण? चपल्याने इकडं सरकवायचं जरा रे. श्रुत ऐक, श्रुती काकू का म्हण, दुसऱ्याच्याच बिल्डिंग काय तर कर श्रुत देव. ती बॅगवाली अलीकडची पहिला पेपर बॅग देऊन ये. पहिला नीट पकड ना, ती पेपर बॅगचं बघ तुटेल असं वाटायला मला. घरी ये लगेच. बाय. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, माझे 2 फ्रेंड्स आलेल्या नव्हत्या, तर मला चला त्यांना द्राक्षे द्यावी, कारण मी येताना त्यांच्यासाठी एक्स्ट्राचे घेऊन आले होते. तर ते आता निमिष मला देऊन ये. बाकीच्या आल्यानंतर आता खाईल निमिष, म्हणजे भिजवून ठेवलेले आहेत. राडा खूप पडला आहे बघा, आता आवरायचं आहे. इकडे लावलेलं आहे मी भात, वरण, कोबीची भाजी, भाकरी खाल्लेली आहे. कोबीची भाजी भाकरी केलेली होती, ती आज संध्याकाळ होईल. आणि भात आणि निमिष आवडीची आज आमटी करायची. ॲक्च्युली काळा तिखट संपलं होतं ना, त्यामुळे केलंच नव्हतं. तर आईनं दिलेलंच आहे काळा तिखट, आता बनवेन मी आज. तर कसं आमचे द्राक्ष एवढे गोड आहेत ना आईच्या शेतातले, खूप म्हणजे खूपच गोड आहेत, टेस्टी. चला बाकीचं आवरून घेते मी. ते पॅम्पलेट वगैरे आहे का तिथं वरती बघ बर, असेल तर पॅम्पलेट वगैरे कचरा टाक निमिष. अरे ते पेपरचं पडत तिथं बघ, पॅप्सीचं ते बघ, पॅप्सीचं तिथं रॅपर. कशाला ते निमी, ते झाडू मध्ये घे. निमी तू कसं प्रत्येक गोष्टी वाद घालतो, मला तेच कळत नाही बाबा. काम करायचं पण असं उपकार केल्यासारखं काम करायचं. उपकार आहे का, प्रेम नाही का? बर ठीक आहे, कर तुला पाहिजे तसं करा. तर इथे बघा आईनं दिलेलं आहे बाजरीचं सांडगं, कण्याचं पीठ. हे बघा किती छान असं मी तुळजापुरून आणलेलं आहे बघा. हे आईनं घेतलेली आहे साडी आम्हाला फ्रेंडला आणि मला सगळ्यांना सेम कलर वेगळे फक्त.
हां, तर थोडंसं बोलणं होतं, त्यामुळे मला बोलायचं होतं, त्यामुळे विषयी बोलले. आणि त्यानंतर फ्रेंड्स बघा, 7:35चा ट्रेन होतं तुम्हाला बघितलं. तर मागच्या ट्रेनच्या गेटनं गेलो, पण ते गेट नेमकं बंद होतं आणि वाजलेल्या होत्या बघा 7:30 वाजल्या होत्या. आणि काय करावं काय समजत नव्हतं. आणि त्यातनं मला एकदम त्रास व्हायला लागला, मळमळ लागला आणि उलटी व्हायला लागली. दोन्ही गाड्या थांबवल्या. त्यानंतर माझी जी काय वॉमिटिंग होती, उलट्या होते, ते झालं. झाल्यानंतर किती वाजले, 7:33 झाले होते. फक्त 2 मिनटं राहिले होते ट्रेन यायला. तेवढ्या ह्याच्यामध्ये काय सांगू तुम्हाला, एवढी घाई झाली ना, अति प्रमाणात घाई झाली. सगळ्यांना प्रश्न पडला ना, आमच्याकडे मेन म्हणजे 28 बॅग होत्या. आम्ही 9 जणी फ्रेंड आणि 28 बॅग होत्या. तर 28 बॅग आम्ही कसं कॅरी करायचं. मैत्रिणी खूप सारी शॉपिंग केलेली होती. त्यानंतर द्राक्षाची पेटी प्रत्येकाला एक दिली होती आईकडनं, म्हणजे माझ्या आईवडिलांनी. इतकी घाई झाली, 2 मिनटात आम्ही 4थ्या प्लॅटफॉर्मवर कसं पहिल्या प्लॅटफॉर्म म्हणजे जाणार होतो. आम्हाला काही समजत होतं. आणि मी तर खरं सांगू, मला एवढा त्रास होतो ना, मी तर विचार माझ्या दोन्ही पण बॅगी गेल्या तर माझी पर्स माझ्याजवळ होती. कारण मला सिच्युएशनच तशी नव्हती की माझं हे हरवेलं आणि माझं ते हरवे, काहीच नव्हतं. बायकांना ज्याची त्याची बॅग न बघता कोणाची पण बॅग उचलली त्यांनी आणि घेऊन गेल्या. आणि अशा पळत सुटल्यानंतर माझी एक मैत्रीण मिळाली, तिने कुली बघितला. मग कुलीला सांगून एका ट्रॉलीमध्ये बॅग हे केला. बाकीच्या भरपूर बॅग घेऊन अशा बायका पुढे पळाल्या. आणि मग आमचा जो ड्रायव्हर होता त्याला म्हटलं, तू चल आता माझी बॅग घेऊन वगैरे, राहिलेलं बॅग घेऊन. पण तिथे नेमकं दोन्ही ड्रायव्हर यायला लागले, तोपर्यंत तिथं आले पोलीस. अशा अडचणी आल्या. पोलीस आल्यानंतर तर गाडी तिथे लावताच येईना त्याला, कारण गाडी पार्किंगला न लावता पटकन तिथे स्टेशनच्या समोरच उभा केली ती. असं प्रॉब्लेम झाला ना, काय सांगू तुम्हाला. 2 मिनटामध्ये आम्ही कसं बसं पोहोचलो. आणि आम्ही तिथे प्लॅटफॉर्मवरती 4थ्या पोचतोय म्हणतो तोपर्यंत तिथे ट्रेन येऊन थांबली. आणि त्यानंतर झाली गंमत. गंमत कसं झाली, सगळं शूट करायला ॲक्च्युली मला खूप नीट असते ना, मी तुम्हाला ते दाखवलं असतं. तुम्ही सुद्धा म्हणलं असतं, अरे बापरे कसलं काय नाही, 28 बॅग नॉट ए जोक. म्हणजे नाही का, आज 9 जणीमध्ये 28 बॅग, एवढ्या बॅग बघून सुद्धा तिथे सुद्धा लोक आमचे बरेचसे लोक आम्हाला म्हणायला लागली की काय हे कसं काय, सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं. आणि मेन म्हणजे असा एक गोंधळ झाला ना, आम्ही जाताना बोगीमध्ये जे लोक होते ना, तेच 2-3 लोक त्यामध्ये होते. ते लोक बघून आम्हाला म्हटले की अरे बापरे, हे बायका आल्याच, कारण की ह्याच प्लॅटफॉर्ममध्ये म्हणजे बोगीमध्ये आलेच का. मग त्यांना असं वाटलं की आम्ही काय झालं, ॲक्च्युली आमची ट्रेन जाताना आम्ही ज्या बोगीत होतो तीच लोक येताना होते. आणि इतका गोंधळ आम्ही करत होतो बायका. आणि बायकांचं माहिती आहे तुम्हाला, बायका म्हणलं की गोंधळ खूप सारा असतो. आणि इतका गोंधळ होता ना, परत येताना बोगीमध्ये तीच लोक. त्यामुळे त्यांनी डोक्याला हात लावला. तर काय करणार ना, एवढ्या बायका आम्ही गोंधळच करत होतो. आणि कसं असतं माहिती आहे का, वय किती आहे काय आहे अजिबात मॅटर करत नाही. तुम्ही खरं सांगते, लाईफ एकदाच आहे, परत आहे नाही काही माहीत नाही. आपण आता जे जीवन चालू आहे ना, म्हणायचं की लाईफ एकदाच आहे, म्हणून आहे ते लाईफ मस्त एन्जॉयमध्ये जगायचं. आपण रोडने कसं पळतोय, कसं हसतोय, काय करतोय ह्याचा बिलकुल विचार करू नये. म्हणजे पर्सनली मी तर तशीच जगते, काय मी कोणाचाच विचार करत नाही, मस्तपैकी लाईफ जगत असते, एन्जॉय करत असते. पण ते माझा मायग्रेनचा जो प्रॉब्लेम होता ना, त्याने एक दिवस माझा पूर्ण वाया गेला. मी खूप उत्साही होते, 1-1.5 वर्षात मी आईकडे चालले होते आणि तो दिवस तसा बेकार गेला बघा माझा. तेवढं खूप खंत वाटली. आता म्हणलं चला, आता इथून पुढे कधी पण कुठे प्रवासात जाताना मी डॉक्टरांकडे जाऊन टॅब्लेट्स वगैरे घेतल्यानंतरच प्रवास करणार आहे. मला असं वाटलंच नाही फ्रेंड्स की ट्रेनमध्ये एवढा त्रास होईल, पण ट्रेनमध्ये खूप त्रास झाला मला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या ज्या काही फ्रेंड्स होत्या ना, त्यांनी खूप खूप काळजी घेतली. आणि माझ्या आईवडिलांनी माझ्या फ्रेंड्ससाठी माझ्यासाठी खूप म्हणजे खूप केलं. म्हणजे मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत, खरं सांगते खूप केलं. आपले आईवडील आहेत तोपर्यंतच सगळं असतं बघा. आईवडिलांसारखं कुणीच करू शकत नाही ह्या जगामध्ये. खरं तर माझ्या फ्रेंड्स पण खूप माझ्या आईवडिलांना नटल्या, आईवडील पण माझ्या फ्रेंड्सला खूप नटल्या. खूप सगळ्या फ्रँकली होता, सगळ्यांना वेगळं काय असं वाटलंच नाही. खूप मजा अशी आली. तुम्ही कालचा ब्लॉग बघितला, आजचा ब्लॉग तुम्हाला खरं मी शूट केला असताना तर तुम्हाला समजतं खरंच किती लाईफ जगावी, तर अशी लाईफ जगावं असं वाटलं असतं तुम्हाला. कारण की सगळ्या 40+ माझ्या फ्रेंड्स आहेत, पण काय पळत होत्या फ्रेंड्स. फर्स्ट प्लॅटफॉर्मवरून 4th ह्याच्यावरती त्या कशा पळल्या काय पळल्या. मी तर एकदम कुलीबर हळूहळूच चालत होतं माझं. तर आता इथे जे काय आईनं दिलेलं होतं ना सगळं काय, आता फ्रीजमध्ये वगैरे ठेवून घेत आहे. द्राक्ष माझ्या 2 मैत्रिणी आल्या नव्हत्या, त्यांना देऊन आला निमिष. अशीच गडबड चालू आहे. तर कसं वाटला हा ब्लॉग नक्की सांगा फ्रेंड्स. आणि मेन म्हणजे ना, लाईफ जगायला शिका, मन मारून न जगता मन भरून जगायला शिका. कारण की जीवन एकदाच आहे, परत माहीत नाही कोणती गोष्ट कशी आणि काय असणार आहे लाईफमध्ये. त्यामुळे एकदम बिनधास्त जगा.
तर मग आता माझं सगळं आवरलेलं वगैरे आहे आणि इकडे निमिषला आता दाखवू शकत नाही, निमिषचा शर्ट काढलेला आहे त्यामुळं. आणि ते आमचा टी व्ही चालू आहे बघा. किती वाजले सांग, किती वाजले रे चिकू, किती वाजले? 10:30 वाजलेत बघा. आणखी टी व्ही बघतोय. शर्ट घाल पण निमिष, शर्ट घाल. चला झोपायला, घाल शर्ट.